जय जय रघुवीर समर्थ. तुम्ही रोज मनापासून प्रार्थना करता, देवासमोर हात जोडता, स्वामी समर्थांचे नाव घेता, पण कधी मनात एकच प्रश्न येतो, माझी प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचते का? ती कधी स्वीकारली जाते? तुम्ही रोज मनापासून प्रार्थना करता, देवासमोर हात जोडता, स्वामी समर्थांचे नाव घेता, पण कधी मनात एकच प्रश्न येतो, माझी प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचते का? ती कधी स्वीकारली जाते? जर हाच प्रश्न तुमच्याही मनात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण श्रद्धा, संयम आणि आध्यात्मिक अनुभवांच्या आधारे समजून घेऊ की प्रार्थना कशी अधिक अर्थपूर्ण बनते आणि भक्ताला कोणते गुण जोपासणे आवश्यक आहे. जर तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. प्रार्थना म्हणजे नेमके काय? प्रार्थना म्हणजे केवळ काही शब्द बोलणे नाही. ती आपल्या मनातील भाव, विश्वास, नम्रता आणि समर्पणाची अभिव्यक्ती आहे. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये असे मानले जाते की देवाला शब्दांपेक्षा मनाची सत्यता अधिक महत्त्वाची असते. जेव्हा मन शांत, निर्मळ आणि श्रद्धेने भरलेले असते तेव्हा प्रार्थनेला अधिक खोल अर्थ प्राप्त होतो. जेव्हा प्रार्थना मनापासून केली जाते, केवळ ओठांनी मंत्र म्हणणे आणि मन दुसरीकडे असणे यापेक्षा काही क्षण एकाग्रतेने केलेली प्रार्थना अधिक प्रभावी ठरते. स्वतःला विचारा, मी देवाकडे फक्त मागण्यासाठी जातो की कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही? जेव्हा अहंकार कमी होतो, अहंकार आणि भक्ती एकत्र टिकत नाहीत. नम्र मनाने केलेली प्रार्थना मनाला बदलते. अनेकदा बदल बाहेरच्या परिस्थितीत आधी दिसत नाही, तो आपल्या विचारात आणि वागण्यात दिसू लागतो. जेव्हा कर्मही चांगले असते, प्रार्थना आणि योग्य कृती यांची साथ आवश्यक असते. विद्यार्थी अभ्यास न करता फक्त प्रार्थना करत राहिला तर त्याला अपेक्षित यश मिळणे कठीण आहे, पण अभ्यासासोबत प्रार्थना केली तर त्याला मानसिक बळ, धैर्य आणि आशा मिळू शकते. जेव्हा संयम ठेवला जातो, प्रत्येक उत्तर लगेच मिळेलच असे नसते. कधी वेळ लागतो. अनेक भक्तांचा अनुभव असा असतो की योग्य वेळ आल्यावरच काही गोष्टी घडतात. त्यामुळे प्रार्थना करताना धीर ठेवणे महत्त्वाचे आहे. जेव्हा कृतज्ञता असते, फक्त अडचणीतच देव आठवणे पुरेसे नाही. आज जे काही मिळाले आहे त्याबद्दल धन्यवाद देणे ही देखील प्रार्थनेचीच एक सुंदर पद्धत आहे. जेव्हा दुसऱ्यांचे भले मनापासून इच्छिले जाते, स्वतःसाठी प्रार्थना करणे स्वाभाविक आहे. जेव्हा दुसऱ्यांचे भलेही मनापासून इच्छिले जाते, स्वतःसाठी प्रार्थना करणे स्वाभाविक आहे. पण जेव्हा आपण कुटुंब, समाज आणि सर्वांच्या कल्याणासाठीही प्रार्थना करतो, तेव्हा आपल्या मनातील करुणा वाढते. प्रार्थनेचे उत्तर नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणेच मिळेल असे नसते. कधी उत्तर हो असते, कधी थोडा वेळ थांब आणि कधी यापेक्षा चांगले काहीतरी तुझ्यासाठी आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अर्थ लगेच समजेल असे नाही, पण श्रद्धा आणि संयम मनाला स्थिर ठेवतात. एका गावात एक गरीब शेतकरी रोज स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असे. त्याने अनेकदा चांगल्या पिकासाठी प्रार्थना केली. काही वर्षे त्याला अपेक्षित यश मिळाले नाही, तरीही त्याने प्रामाणिकपणे मेहनत सोडली नाही आणि श्रद्धाही कमी होऊ दिली नाही. काळानुसार परिस्थिती बदलली, त्याच्या मेहनतीला फळ मिळाले. तो म्हणाला, प्रार्थनेने फक्त माझे नशीब बदलले नाही, आधी माझे मन बदलले आणि बदललेल्या मनापुढे मी हार मानली नाही. ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा आणि प्रयत्न यांची जोड महत्त्वाची असते. आजपासून हे करा. दररोज काही मिनिटे शांतपणे बसा, स्वामी समर्थांचे नामस्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा, चांगले कर्म करा आणि योग्य वेळेची वाट पाहण्याचा धीर ठेवा. लक्षात ठेवा, प्रार्थना म्हणजे देवाला बदलण्याचा प्रयत्न नाही. प्रार्थना म्हणजे स्वतःला अधिक शांत, मजबूत आणि सकारात्मक बनवण्याचा मार्ग आहे. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या साथीने केलेली प्रार्थना आपल्या जीवनात आशा आणि धैर्य निर्माण करते.
जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी स्वामी समर्थ संदेशासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. शेवटी कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.